भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवलं, तर काहींकडून बॅट आणि टीव्हीची तोडफोड करत निषेध व्यक्त। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहित नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यावेळी ठाकरे कुठे होते? ठाकरे सेनेकडून सोयीचं राजकारण, खोटं राष्ट्रप्रेम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। पाकिस्तान भारताचा शत्रू ही भूमिका कायम, शिंदेंकडून स्पष्ट। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार। कोणताही मुद्दा भावनिक करू नये। भारत पाक सामन्यावरील विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त। महाराष्ट्राचा मंत्री जर भारत पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्ती नाही। संजय राऊतांची जहाल टीका। एकही बोगस व्यक्ती ओबीसी समाविष्ट होणार नाही। कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार। विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। 127 धावांवर पाकचा खेळ गुंडाळला। पाककडून भारताला 128 धावांचं आव्हान। कुलदीप यादवच्या 3 तर अक्षर पटेलकडून 2 विकेट। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घालवलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही आणलं। ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणात जितेंद्र आव्हाडांचा खासदार बजरंग सोनवणेंना प्रश्न, तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। शरद पवारांनी कान टोचले। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात बीडमधील तलवाडा पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल। ओबीसी झालात तर मराठा समाजातील मुलींचे लग्न आमच्या मुलांसोबत लावा। हाकेंच्या वादग्रस्त विधानानंतर तक्रार। माझं वक्तव्य जातीयवादाविरोधातच होतं। आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच भाष्य केलं, चुकीचं बोललो नाही। लक्ष्मण हाके आपल्या विधानावर ठाम। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात पित्याची आत्महत्या। मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मिळेलेनी जीवन संपवल्याचा नातेवाईकांचा दावा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक। मतचोरी होऊ शकते असा शिबिरात दावा। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपात आलो। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुवया उंचावणारं विधान। आरोप भाजपने केले होते, त्यावर मात्र चव्हाणांचं मौन। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा। पुण्यातील ट्रॅफिकमुळे त्रस्त महिलेचा अजित पवारांना भाजप नेत्यांचा आदर्श घेण्याचा सल्ला, तर पर्रिकर कोण असं म्हणत अजितदादांचा प्रतिप्रश्न। आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। राजभवनात उद्या शपथविधी। परभणी, लातूर, बीडसह अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यात अतिवृष्टी। जोरदार पावसाने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यांसह शेतशिवारात पाणीच पाणी। शेती पिकांना पावसाचा मोठा फटका। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील जैन मंदिर परिसरात कबूतरखान्याची उभारणी। मंगलप्रभात लोढांच्या हस्ते कबूतरखान्याचं उद्घाटन। प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतरखाने उभे करणार, लोढांची प्रतिक्रिया। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंबीय पुन्हा वादात। अपहरण झालेला नवी मुंबईतील व्यक्ती खेडकरांच्या घरात सापडला। रबाळे पोलिसांकडून पूजाच्या आईविरोधात गुन्हा दाखल।